राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष भरत गोंधळे यांच्या नेतृत्वाखाली शहापूर रेस्ट हाऊस या ठिकाणी पक्षवाढी संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये शहापूर तालुक्यातील पक्ष संघटना वाढ व राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्य नोंदणीबाबत कार्यकर्त्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी द रिपोर्टर मराठी या वाहिनीने जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांच्याशी साधलेला रोखठोक संवाद पुढीलप्रमाणे त्याचे आणि पक्षबांधणी संदर्भामध्ये कसं नियोजन असणार आहे संपूर्ण शहापूर तालुका आणि ठाणे जिल्ह्यामध्ये। विकासाच्या मुद्द्यावर आमचे नेते देशाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा ज्या वेळेस त्यांनी हा निर्णय बिजूवर जायचा घेतला तो विकासाच्या मुद्द्यावरच घेतला होता। त्याच्यामध्ये हा वर्ष दीड वर्षाचा कालावधी गेल्यानंतर आता पुन्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि आज आपण राज्यामध्ये आणि केंद्रात सत्तेमध्ये आहोत। शहापूर तालुक्याचा विचार करता ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीच्या विषयाला आलेली एक सीट दरोडा साहेब यांच्या याच्यातून ते आपले आज आमदार आहेत आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून राज्याकडून जेवढा निधी तालुक्यामध्ये आणता येईल तेवढा आणण्याचा प्रयत्न या वेळेच्या बजेटमध्ये करण्याचा प्रयत्न आमचा आहे। माननीय नामदार अजितदादा पवार यांनी त्या गोष्टीसाठी हो केलंय जेणेकरून ह्या आमदार साहेबांच्या माध्यमातून विकास कामाच्या माध्यमातून जास्तीत जास्त बळ ताकद संघटनेला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल आणि त्याच्या माध्यमातून आम्ही गावोगावी जाऊन आम्ही लोकांपर्यंत आमचा विकास आणि आपले नेते दादांची भूमिका आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। यापुढे शहापूर तालुक्यामध्ये जी पक्ष संघटनाची बांधणी असणार आहे, जर एक राजकीय पार्श्वभूमी शहापूर तालुक्याची आपण जर पाहिली असेल तर या ठिकाणी दौलतजी दरोडा साहेब या अगोदर एक कडवट शिवसैनिक म्हणून राहिलेले आहेत आणि आनंद दिघेंना आणि एक बाळासाहेबांना मानणारा मोठा वर्ग शहापूर तालुक्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो। परंतु सध्या उद्धव ठाकरे गटाची जी पार्श्वभूमी आहे ती पाहता हा जो वर्ग आहे तो अधिकृतरित्या या पक्षप्रवेश किंवा सदस्य नोंदणी असेल पक्षाची तर त्यांना बांधून घेण्याचा तुमचा प्रयत्न असेल का? प्रयत्न नाहीये। तुम्ही विधानसभेला बघितलं ना, जर आपला मागच्या वेळेस सुद्धा ह्या विधानसभेच्या अगोदर सुद्धा आपला राष्ट्रवादीचाच आमदार होता पण संघटना दिसत नव्हती। मग ह्या वेळेस विधानसभेला तिकीट दिल्यानंतर सुद्धा लोकांच्या मध्ये संभ्रम होता का इथं राष्ट्रवादी संघटना दिसत नाहीये, मग हे आमदार निवडून लढतात कशाच्या जीवावर आणि लढले तर हे निवडून येतील का? तर आपण तो निर्णय तो कौल जनतेने राष्ट्रवादीच्या बाजूने दिलेला आहे। साहजिकच त्याच्यामध्ये आमदारांची सुद्धा एक हुशार म्हणून किंवा त्यांनी त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व पक्षीयाला त्यांच्याकडे ठेवण्यामध्ये त्यांना यश आले आणि त्याचाच एक भाग आपण विजय संपादन केलेला आहे। शिवसेनेचा कडवट ठीक आहे, आता ते कडवट होते पण 10 वर्ष झाले त्यांना आता आपल्या राष्ट्रवादीचे आमदार आणि राष्ट्रवादीचे ते काम करतायत आणि त्यांच्या प्रेमा खातर पूर्वाश्रमीचे त्यांचे सहकारी कोणी जे शिवसेनेचे असतील ते त्यांना मदत करतायत। एक जिल्हाध्यक्ष म्हणून तुमचं एक वेगळं कार्यपद्धत आहे आणि त्याचं जे अवलोकन आहे ते खालच्या टीमला करावं लागतं। तर शहापूर तालुक्यातील जी पाणी समस्या आहे किंवा विविध प्रकारच्या समस्या लोकांना आजही भेडसावत आहेत, तर नक्कीच पक्ष संघटना बांधणी होईलच, परंतु या समस्यांकडे तुम्ही एक जिल्हाध्यक्ष म्हणून कशा पद्धतीने येत्या काळामध्ये पाहणार आहात जेणेकरून या पक्ष संघटनेच्या कामामध्ये तुम्हाला वेगवेगळे लोक येऊन मिळतील आणि तुमचे सदस्य जे आहेत ते वाढले जातील? हे बघा, या शहापूरचा एक इतिहास आहे का एक आमदार सलग दोनदा कधीच आमदार झालेला नाही, पण तो इतिहास जमा केलाय आणि सलग दुसऱ्यांदा आपले दरोडा साहेब निवडून आलेत। तुम्हाला 100% अजितदादांच्या बाबतीत मला सांगावं लागेल का अजितदादांनी एकदा शब्द दिला तो प्रमाण असतो आणि तुम्हाला सांगतो शहापूरची एकही समस्या या 2029 पर्यंत 25 ते 29 पर्यंत एकही समस्या राहणार नाही। तुमचा पाण्याचा प्रश्न सुद्धा तुम्हाला खरं सांगतो, पाण्याचा प्रश्न सुद्धा अजितदादा ज्या दिवशी या शहापूरमध्ये आपल्या काही
पक्ष संघटनेच्या कार्यक्रमानिमित्त येणार आहेत. या कदाचित याच महिन्याच्या एंडिंगला येऊ शकतील किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येतील. पण ज्या दिवशी अजितदादा ह्या शहापूर तालुक्यामध्ये संघटनेच्या माध्यमातून ज्या दिवशी इथे येतील त्या दिवशीपासून तुम्ही टायमिंग प्लेट लावा. तो शहापूरचा पाणी प्रश्न 100% सुटलेला असेल. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीनं शहापूरच्या विश्रामगृहामध्ये पक्षबांधणी संदर्भात आजची जी सभा संपन्न झालेली आहे, या सभेच्या निमित्ताने तालुकाध्यक्ष म्हणून शहापूरमध्ये कोणती जबाबदारी तुमच्यावर देण्यात आलेली आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही ही जबाबदारी पार पाडणार आहात, काय सांगाल? महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब, महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आदरणीय प्रमोदजी हिंदुरासाहेब, तसेच ठाणे जिल्ह्याचे निरीक्षक आनंदजी परांजपे साहेब, तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय भाऊजी गोंदली साहेब, या शहापूर विधानसभेचे कार्यसम्राट आमदार आदरणीय दौलतजी दरोडा साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज या शहापूर तालुक्यामध्ये विश्रामगृहामध्ये सभासद नोंदणीसाठी आज चांगल्या पद्धतीने सभा संपन्न झालेली आहे. खरोखर गेल्या अनेक वर्षापासून या शहापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय दौलतजी दरोडा यांनी केलेल्या कामाची पोचपावती ही घेऊन आम्ही संपूर्ण शहापूर तालुक्यातील खेड्यापाड्यामध्ये प्रत्येक सभासदाला आम्ही हे समजून सांगणार आहेत आणि चांगल्यात चांगलं जास्तीत जास्त आम्ही सभासद नोंदणी करणार आहेत.